परभणी शहर महानगरपालिका निवडणुकीच्या नंतर आपल्यासोबत अतुल तात्या सरोदे आहेत. सांगा तुम्ही. मी एवढंच सांगाल परभणीकरांना की मशाल या चिन्हावर परभणीकरांनी जे विश्वास टाकून महापालिकेला बहुमत दिलं त्याचे आम्ही शतशः आभारी आहोत. कारण की महाराष्ट्रामध्ये मुंबई असो का पूर्ण महाराष्ट्र असो, वंदनीय बाळासाहेबाच्या विचाराला जागणारा आणि मानणारा पक्ष आणि मतदार, त्याची ओळख ही परभणीकरांनी दाखवून दिलेली आहे या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये. आणि एक स्पष्ट बहुमत, एक 27 उमेदवार मशाल या चिन्हावर निवडून देऊन परभणीकरांनी ऋण फेडलेले आहे आमच्यावर. या 7 जन्मात आम्ही हे ऋण फेडू शकणार नाहीत, एवढा मोठा विश्वास टाकला. 27 का 25 आहेत 1-2 असे संपर्कात. हो, तसं आहे का? हा. ओके ओके ओके. तात्या, तुम्ही तुमची तिसरी टर्म आहे ना ही नगरपालिकेत? 5वी टर्म आहे का? अरे बाबा, 5वी टर्म आहे. तुम्ही मागच्या 4 निवडणुका बघितल्या. मागच्या निवडणूक या निवडणुकीत किती फरक आहे? निवडणूक म्हणाव तर फार वेगळ्या वळणाला निवडणूक झालेली आहे. आणि याचं मूळ सूत्रधार केवळ आणि केवळ या देशामध्ये जे आज नंबर 1चा पक्ष म्हणून स्वतःला मिरवत आहे तो म्हणजे भाजप. त्यांनी एवढी पातळी सोडलेली आहे भाजप या पक्षाने की आपण माणसाला माणसात ठेवलं नाही, भावाला भावात ठेवलं नाही. म्हणूनही तेवढी दुर्दशा केलेली आहे या देशाची, या राज्याची, शहराची. ही जी अवस्था जी आलेली आहे ती केवळ आणि केवळ भाजपमुळेच आलेली आहे. सामान्य माणूस आता निवडणूक ही खूप खर्चिक झाली. तुम्हाला वाटतं का सामान्य माणसाला आता निवडणुकीत उभं राहून नगरसेवक हे पद घेणं कितपत अवघड आहे? तुम्हाला काय वाटतं? नगरसेवक पद घेणं म्हणजे काही अवघड म्हणण्यापेक्षा अवस्थाच इतकी वाईट झालेली आहे की कुठलंही पद, छोटं ग्रामपंचायतचं असो, महापालिकेचा असो का नगरपालिकेचा असो, नको त्या गोष्टी कराव्या लागायल्यात, नको त्या गोष्टीत जावं लागायले. आता आम्ही तर संघर्षापासून वाढलेलो आहोत. शिवसेना या पक्षामध्ये आम्हाला जसं कळतंय, वयाच्या 18व्या वर्षापासून आम्ही संघर्ष करत आलेलो आहेत. खासदार साहेबाच्या नेतृत्वाखाली, शिवसेनेच्या नेतृत्वाखाली. त्या काळात शब्दाच्या देवाणघेवाण, विश्वासावर आणि कामावर, मूलभूत सोयीसुविधेच्या सेवा करण्यामध्ये आशीर्वाद देत होते मताच्या स्वरूपात. पण आता वेगळ्या पद्धतीने गेले ते केवळ आणि केवळ या सत्ताधारी पक्षामुळे गेलेले. सरळ बोलणार आहे मी. निवडणूक ही पैशात झाली. नुसतं माल कोण केवढा काढू शकतो, केवढा खर्च शकतो, याच्यावर सगळा खेळ चालू आहे म्हणे. बरोबर आहे? नाही, पैशावरचं याच्यामध्ये हे फक्त सत्ताधारी करू शकतात. आम्ही थोडंफार बळ वापरतोच ना, आम्ही नाही कसं म्हणणार. पण परभणीकरांनी आम्हाला आमच्या कामाची पावती दिलेली आहे, जे की आम्ही 24 तास त्यांच्या सोबत सुखादुःखात कुटुंबाच्या एका सदस्याप्रमाणे आम्ही वागत आलो. त्यामुळे या परभणीकरांनी आम्हाला एकदा सोडून, दोनदा सोडून, 5व्यांदा सुद्धा नेतृत्व करायची संधी दिलेली आहे. मग त्यामध्ये खासदार साहेब असतील, आमदार साहेब असतील किंवा माझ्यासारखा सर्वसामान्य शिवसैनिक असेल. परभणी जिल्ह्यात जे उभाटाला जेवढ्या सीट आले, भाजपचे ग्रामीण जिल्हा सुरेश भुमरे यांचं असं मत आहे की आमदार खासदारांनी या निवडणुकीत 100 कोटीची उलाढाल केली, म्हणजे पैशाचा मारा केला म्हणे, आणि कॉन्ट्रॅक्टर गुत्तेदार निवडणुकीत उभे केले. हे विजय हा त्यांचा आहे म्हणे. कोण काय म्हणायले, त्या भुमरेबद्दल न बोललेलंच बरं. त्याला 100 कोटीवर आकडे किती शून्य आहेत हे तरी माहित आहे का? 100 कोटीच्या गोष्टी करायला. राहिला प्रश्न गुत्तेदार किंवा मोठाले श्रीमंत माणसं. भाजपमध्ये जे कोणी उमेदवार असतील, जे कोणी पदाधिकारी असतील, यांनी यांच्या मायबापाच्या डोक्यावर हात ठेवून किंवा देवावर हात ठेवून सांगावं की हे खरेच भाजपचे कार्यकर्ते आहेत का किंवा पदाधिकारी आहेत का. आता तुम्ही जे नाव घेतलं सुरेश भुमरे, त्याला म्हणा स्वतःला आरशासमोर उभं कर आणि स्वतः उत्तर दे की तू किती पक्ष बदलले, कपडे बदलले, रुमाल बदलले. त्यांनी त्याच्या छातीवर किंवा मायबापाच्या डोक्यावर हात ठेवून सांगावं. आधी होता भांबळेचा, त्याच्या आधी होता शिवसेनेचा, त्याच्यानंतर गेला विटेकर साहेबाचा, त्याच्यानंतर गेला मोहन फड साहेबाकडं, आता काय बोर्डीकर साहेबाकडे म्हणतात. बोर्डीकर साहेबाकडे तरी शेवटपर्यंत राहा.
का पद आहे तोपर्यंतच राहणार आहे, हे त्याला विचारा तुम्ही. नाही, भुमरेंचा असा आरोप आहे की तुम्ही विकासावर बोला. हो, तुम्ही विकासावर बोलत नाही, नुसतं पर्सनल टार्गेट करता म्हणे. आम्ही काय केलं हे नाही केलं. तुम्ही विकास काय केला शहरात? आमदार खासदारांनी विकासच काय नाही, नुसतं वैयक्तिक याच्यावर टीका टिप्पणी करत, त्याच्यावर टीका टिप्पणी विकासावर बोला. विकासावर बोलायचं म्हणल्यावर त्याला एवढं तर माहित पाहिजे की लोकसभा सदस्याचे कामं काय असतात. मग शेतकऱ्याचा विषय घ्या, पहिला मुद्दा विम्याचा घ्या. महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त विम्याचं जो अनुदान आलं होतं ते फक्त उद्धव साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते आणि खासदार साहेबांनी तो प्रश्न देशाच्या संसद सभागृहात मांडला होता, त्यावरच त्या विमा कंपनीवर गुन्हे दाखल झाले आणि त्याचा फायदा शेतकऱ्याला झाला. दुसरा मुद्दा, खासदार साहेबांनीच रेल्वेच्या दुहेरीकरणाला पाठिंबा देऊन, ठराव घेऊन, पाठपुरावा करून परभणी ते पुणे मुंबई हे जे द्रुतगती मार्ग झाले ते फक्त खासदार साहेबांच्या प्रयत्नामुळे झाले. या शहराला जोडणारे तिन्ही चारही रस्ते खासदार साहेब जेव्हा सत्तेत होते तेव्हा पदावर होते, गंगाखेड रस्ता असेल, जिंतूर रस्ता असेल, परभणी शहरातले मुख्य काही रस्ते असतील, त्या रस्त्यासाठी पाठपुरावा करण्यामध्ये खासदार साहेबाचा विषय असेल किंवा आमदार साहेबाचा असेल किंवा महापालिकेचा विषय असेल, त्या याच्यामध्ये आम्ही काम केलंय ना. त्यांनी विकासाचा कोणता मुद्दा, विकासाच्या मुद्द्यापेक्षा त्याला म्हणावं बाबा, जे कोणी भुमरे म्हणत असेल खासदार साहेबाच्या नेतृत्वाखाली काय कामं झाले. या मराठवाड्याच्या लेकरांना ज्याच्या घरामध्ये डॉक्टर झालेत, मुलं मुली, त्यांचा 70-30चा विषय बघ म्हणा कुणी केलाय. खासदार साहेबांनी शिवसेनेची सत्ता असताना सुद्धा या परभणीच्या लेकरांसाठी नाही तर पूर्ण मराठवाड्यासाठी त्यांनी नेतृत्व करून लढा दिला. त्यावेळेस कुठं उद्धव साहेबांनी ते लक्षात घेऊन सभागृहामध्ये ठराव पारित केला आणि 70-30चा मुद्दा खोडून काढला. त्याच्यामुळं आज मराठवाड्यातल्या लेकरांना मेडिकलला लागायला खूप मोठं हे झालेलं आहे. हे त्याला माहित नाही का? माहित असून सुद्धा हे म्हणतात. राहिला प्रश्न परभणीमध्ये, महाराष्ट्रात ज्यावेळेस सिव्हिल हॉस्पिटलच एकच होतं, खासदार साहेबांनी एक लढा असा उभा केला सर्वपक्षीय, सर्व लोकांना, सिनियर सिटीजन, माता भगिनी, मुलं, अपंग, नोकरदार, जे कोणी एनजीओ असतील सगळ्याला मध्ये इन्व्हॉल्व करून एक ताकद निर्माण करून परभणीसाठी एक मेडिकल कॉलेजसाठी गव्हर्नमेंटचा लढा दिला. आणि ते केवळ त्या खासदार साहेबाच्या नेतृत्वामुळं या परभणी शहराला, जिल्ह्याला मेडिकल कॉलेज लाभलं. हे काय विकासाचा मुद्दा नाही का? आज ते जेव्हा मेडिकल कॉलेज जेव्हा परभणी जिल्ह्यात काम चालू आहे, त्याच्यामध्ये रोजगार सगळ्याला मिळणार आहे, परभणीकरांना मिळणार आहे, विकास होणार आहे, काम मिळणार आहे, प्रगती होणार आहे, सुविधा मिळणार आहेत. हे कोणामुळे झालं? या सत्ताधारी भाजपमुळे झालं काय? उद्धव साहेबांमुळे झालं आणि खासदार साहेबाच्या नेतृत्वामुळे झालं. त्यांनी इतके आरोप केले की खासदाराचं एक काम दाखवा आणि 1 लाख रुपये घेऊन जा म्हणून माझ्याकडून. त्याला म्हणा, तू जिथं राहतो तुझ्या कॉलनीमधले रस्ते, नाल्या, तुझ्या प्रभागामध्येच 5 कोटी रुपये खासदार साहेबांनी ठोक निधीमध्ये दिलेले आहेत. महापालिकेत जाऊन बघा म्हणा, त्याला शिफारस पत्र कुणाचं आहे, कुणाच्या काळात झालेलं आहे. 1 कोटी का 1 लाख कशाला? तू काही देऊ नको, फक्त तू तोंड बंद ठेव बाबा. कारण की माणसानी काम करणाऱ्याला काम करू दिलं पाहिजे. रिकाम्या बोंबा. मला एक सांगा, तो जिल्हा अध्यक्ष आहे, जिल्हा अध्यक्षाचं काम काय? आज तो हिंदुवादी पक्षाचा जिल्हा अध्यक्ष म्हणून मिरवतो. मला सांगा, एखादी तरी केस किंवा एनसी आहे का हो त्याच्यावर? एक केस दाखव. कुठं शेतकऱ्यासाठी आंदोलन केलंय, कुठं नागरिकांसाठी आंदोलन केलंय, कोणत्या जनतेसाठी कुठं आलाय, कोणाच्या दवाखान्यासाठी सुखादुःखात आलाय? मी एवढंच म्हणतो, भुमरे साहेब, तुम्ही पदावर आहे त्या शोभून तसं तसं बसून राहा, आहे ते दिवस चांगल्यात काढा. माझी एकच विनंती आणि सूचना आहे की कोणाबद्दल आपण काय बोलावं, कोणत्या लोकप्रतिनिधी बद्दल बोलावं, आपण आपली पातळी बघून बोलावं. ते म्हणाले तो खासदार साहेब बी आमच्या मोठे मोठे नेत्यावर बोलत नाहीत का म्हणे, मग जिल्हा प्रमुख म्हणून मी बोलणार ना म्हणे, ते परभणीचे खासदार आहेत म्हणल्यावर. तुम्ही जिल्हा प्रमुख पक्षाचे नाहीत, एका घराचेच आहेत, माझं असं मत आहे. आम्ही जेव्हा भाजपवर टीका करतो तेव्हा तुम्ही आमच्या पक्षावर बोलले, आम्हाला काही वाटणार नाही. तुम्ही ते घराचे जिल्हा प्रमुख आहेत, ते म्हणाले ते ह्याला ते उभाटाच्या लोकांना दाखवणं म्हणे की गरीबाचं पोरग जिल्हा प्रमुख झाले, यांच्या बुडाला आग लागली म्हणे. मग आमदार खासदार साहेब असो का तुम्ही असो, तुम्हाला दाखवणं झालं म्हणे गरीबाचं पोरग जिल्हा प्रमुख झाले. गरीबाचं श्रीमंताचं काय, कामावर पद असते, नुसतं बोलण्यावर पद नसते. मला जिल्हा अध्यक्षांनी एवढं दाखवावं की बाबा ते आज समजा वर्ष झाले असतील, पालकमंत्री जिल्ह्याचे 2 वर्षापासून झाले असतील, यांनी एखादं काम दाखव की या परभणीकरांसाठी मी केलेलं आहे, कोणचंही असो.
चांगलं वाईट काही असो, कुठल्या तरी एखादी चळवळ दाखव. एवढ्या कोरोना काळामध्ये मला सांगा, तुम्ही पण इथलेच आहेत, तुमचा मीडिया इथलाच आहे. याच भाजपवाल्यांनी म्हणा, या जिल्हा अध्यक्षांनी म्हणा, याच भुमरे साहेबांनी म्हणा, कोणी असेल त्यांच्या पक्षाचे, 1 नंबर पासून 10 नंबरच्या टॉप 10 मधल्या पदाधिकाऱ्यांनी दाखवा की कोरोना काळात काय जनतेसाठी काम केलं. ठीक आहे, विकासाचं नाही केलं किंवा कोणचं काही झालं नाही, यांना पदं नव्हते, सरकार नव्हते, काही नव्हते, पण या रुग्णांसाठी तरी कुठं हॉस्पिटलमध्ये आले का? या शहरामध्ये जेव्हा आता संविधानावर दंगल घडली, या दंगलीच्या नंतर यांनी कधी कोणत्या समाजासाठी कुठे गेले का? त्यानंतर या जिल्ह्यामध्ये राजमाता अहिल्याबाई होळकरसाठी त्यांनी नारळ फोडलं. हे ज्या समाजाचे आहेत, हे जिल्हा प्रमुख आहेत पहिले का समाजाचे पहिले आहेत, हे सांगा मला. त्याच्यासाठी एकदा तरी त्यांनी उठाव घेतलाय का, की त्याला निधी आणलाय का? मग नुसतं नारळ फोडून तुम्ही तोंड चोपडेपणा करता का? आणि मग म्हणता का किंवा मी असा असा जिल्हा प्रमुख आहे? अरे जिल्हा प्रमुखापेक्षा पहिले तू समाजाचा आहेस ना. त्या समाजासाठी तू काय केलं? एक तरी मोर्चा काढलाय का ओबीसी साठी? दाखवा मला. त्या समाजाची काही विशिष्ट संघटना आहेत, त्यांचं म्हणणं आहे इथं चौक सुशोभीकरण व्हावं, राजमाता जिजाबाईचा पुतळा व्हावा, अहिल्याबाई होळकरांचा व्हावा, पण हे कधी दिसले नाही त्या विषयावर बोलताना. ना कुठल्या चांगल्या सामाजिक सार्वजनिक धार्मिक कामात बी बोलले नाही. विकासावर बोलतात म्हणाले ते. काय विकास केला हे तरी दाखवा. आज 2 वर्ष झाले, आज 2 वर्ष झाले भुमरे साहेबांनी, त्यांच्या पक्षाने, भाजपवाल्यांनी काय काम केलं दाखवा शहरात. सगळ्या आडकाट्या, गुत्तेदारीमध्ये प्रत्येकाचे 4-4, 5-5 माणसं सगळीकडे सोडलेले सगळ्या संस्थाला. आता माझी 5वी टर्म आहे, मी बघायलो ना महापालिकेमध्ये, यांच्या ठराविक लोक गुत्तेदार ठरलेले आहे त्यांची. आणि गुत्तेदारी जर ठरले तरी मला एक सांगा की यांनी एखादं हित, जनता हित असं लाभदायक काम कोणचं केलं जनतेच्या सुविधासाठी? मला नाही दिसलं बाबा. माझ्या सारख्या सर्वसामान्याला पाडण्यासाठी, संपवण्यासाठी मात्र जोर लावून काम केलं. तुम्हाला पाडण्यासाठी हो, 20-20 मीटिंग घेतल्या माझ्या या प्रभागामध्ये. आता महापालिकेच्या कोणी? पालकमंत्री महोदयांनी 20 मीटिंगा घेतल्यात माझ्या प्रभागात. पण तरी मायबाप जनतेने खऱ्यासोबत आहेत, आशीर्वाद दिला, आणि आम्ही त्यांचे ऋण आयुष्यभर फेडू, जोपर्यंत जीवात जीव आहे तोपर्यंत. एक खासदार साहेबांविषयी एक चर्चा चालते म्हणे की ते फक्त ते एकनिष्ठ आहेत, यांची सेनेसोबत राहिले, पण विकास कुठे म्हणे? विकास शून्य म्हणे परभणीमध्ये. परभणीच्या जनतेने आमदार खासदार निवडून दिले, 30 वर्ष शिवसेनेला दिले, पण शिवसेनेला परभणीला काय दिलं म्हणे? विकास कुठे परभणीमध्ये? काय म्हणे परभणीत भकास करून ठेवली का परभणी सगळी, असं बोलतात ते. आता भकास आणि विकास ज्याला कळते त्यांनी बोलावं. या 2 वर्षात त्यांनी म्हणतात की बाबा एवढं करूत, तसं करूत, कामं करूत, MIDC आणूत किंवा हे उद्योग करूत. काय काय केलं? काय आरोग्याविषयी त्यांनी सांगावं, पालकमंत्र्यांनी किंवा जिल्हा प्रमुखांनी सांगावं की बाबा मी हे एवढा निधी आणलाय, या संस्थेला दिलाय, हे एवढा निधी आणलाय, या जिल्हा परिषदला दिलाय, हे एवढा निधी आणलाय, या विभागाचं आम्ही काम केले. काय दाखवा ना साहेब, मला दाखवा. त्यांनी जे काही कुठल्या योजना आणल्या किंवा जे काही कुठल्या आणल्या, पहिले यांचे शिष्य, पहिले यांची ठेकेदारी. मला म्हणायचं की जिल्हा अध्यक्ष म्हणून भुमरेंनी काय भूमिका केली परभणी शहरासाठी, का ते ग्रामीणचे? सगळ्यात पहिले सांगायलो साहेब मी, आताही तुम्ही लक्षात घ्या, त्याला विचारा, या भाजपच्या याच्यामध्ये हे जिल्हा प्रमुख आहे किंवा कुणी काय आहे, ओरिजिनल भाजप कुठे? सगळे बाहेरून आलेलेच. यांनी याच्या इमानदारी, मायबापाच्या इमानदारीने सांगावं, यांनी संघटनेचं काम केले, संघाचं काम केले. काय काम केलं यांनी? आता 6 महिन्याखाली दुसऱ्या पक्षात होता, राष्ट्रवादीत. त्याच्या अगोदर वेगळ्या पक्षात होता, त्याच्या अगोदर आमच्या पक्षात होता. भाजपमध्ये 1 ते 10 नंबर दाखवा की हे ओरिजिनल भाजप. भाजप तर घरी बसली हो. हे जे त्यांना अपयश आलंय ना महापालिकेला, केवळ आणि केवळ भाजपच्या खऱ्या पदाधिकाऱ्यांनी, संघाच्या लोकांनी सगळ्यांनी याला झोपविले. मी तर स्पष्ट सांगतो, माझ्या प्रभागातला अनुभव सांगतो. शहराचा तर सोडाच, जोपर्यंत आम्ही आहे ते एकनिष्ठच राहणार. हे जे असे गप्पा करणारे आहेत ना किंवा भाजप असं तसं, इतकं विजन तितकं विजन, काही विजन नाही. यायला सत्ता सोडून जाऊ द्या, हे घरी बसतात, लगेच ज्याची सत्ता आली त्याचा रुमाल घालून उद्या दिवशी दुसऱ्या दिवशी तयार होतात. मी हे ठामपणे सांगतो, कारण मला ज्युनियर आहे ते, माझ्याहून अजून 7-8 वर्ष लहान आहे ते. माझ्या पक्षात काम केले ते. मी ज्या पक्षाचा आज एवढा जबाबदार आहे
माझ्या पक्षात ते राहिलेला माणूस आहे आणि त्यांनी जिल्हा प्रमुख जे पद मिळवलं, मला नाही वाटत काम करून मिळवलं, हे असं सोशल मीडियावर बोलूनच मिळवलंय. मी तर स्पष्ट बोलणार आहे. त्यांनी त्याच्या लाईफ मध्ये, आता तो मार्केट कमिटी डायरेक्टर आहे भुमरेनी एक सांगावं, आज वर्ष 2 वर्ष झालं, कधी कोणत्या शेतकऱ्यासाठी कुठं गेला, कधी कोणत्या शेतकऱ्यासाठी कलेक्टर साहेबाला निवेदन दिलं, कधी कोणत्या याच्यासाठी मार्केट कमिटीमध्ये एखादा प्रश्न तरी उचलला का, कुठल्या जिनिंगवाल्याला बोलला का, कापसासाठी, सोयाबीनसाठी, कोणत्याही बाबतीत त्याचं कर्तव्य तर त्यांनी पार पाडावं. तुम्हाला लोकांनी जेव्हा समजा तुम्ही निवडून दिले तर त्याचं कर्तव्य पार पाडा. तुम्हाला जिल्हा अध्यक्ष गिफ्ट मध्ये दिले ना, त्याचं काम करू नका. ते जरी करायचं असेल तर ते पारदर्शक करा. कारण संघटना म्हणा, मतदार म्हणा, त्या पदाला बघून चालणारा असतो. त्या पदाचा दुरुपयोग करू नका, कुणाला दाढी खाजवण्यात किंवा कुणाचे चमचेगिरी करण्यात असं करू नका. माझा एक चांगला मैत्रीचा सल्ला आहे त्याला. ड्रेनेज योजना झालं, समांतर पाणी पुरवठा योजना झालं. शिवसेनेचे लोक म्हणतात शिंदे गटाचे की शिंदे साहेबाच्या आल्यानंतर 24,000 ती योजना सँक्शन झाली. आनंदराव म्हणतात, राष्ट्रवादीचे म्हणतात इतर गटाचे आम्ही आणली, भाजपवाले म्हणतात आम्ही आणली. नेमकं हे योजनेचं एक श्रेय हे घ्यायलेत, मग ती नाट्यगृह बंद याचं श्रेय कोण घेणार? या खूप काही गोष्टी याच्यावर सगळे आपापलं श्रेय घ्यायले. तुमचं याचं काय मत आहे? माझं एवढंच म्हणणं आहे, श्रेय कुणी घ्यावं ज्यांनी काम केलं किंवा प्रयत्न केले. आता जसं की तुम्ही अंडरग्राऊंडचं बोललात, ड्रेनेजचं किंवा समांतर पाणी पुरवठा असेल किंवा नाट्यगृह असेल, ह्या ज्या योजना आहेत, मी त्या संस्थेमध्ये काम करत असताना माझी आता त्यावेळेस 4थी टर्म होती. 4थ्या टर्मचा विषय आहे, याचा प्रस्ताव करण्यापासून मी याचा साक्षीदार आहे. अंडरग्राऊंडचा प्रस्ताव हा माननीय सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे उद्धव साहेब ज्यावेळेस मुख्यमंत्री होते, मला गर्व आहे या गोष्टीचा की त्यांनी संभाजीनगरला मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या दिवशी स्वतः घोषणा करून हा प्रस्ताव तयार करायला लावला होता. तो प्रस्ताव मंजूर करून त्याला फायनल केला होता. पण काही कारणास्तव राजकारणामध्ये बदल झाला आणि ज्यावेळेस शिवसेनेचं सरकार कोसळलं, मग हा प्रस्ताव या आताचे जो सत्ताधारी आहेत त्यामध्ये मग जे कोणते पक्ष असतील त्यांनी ती फाईल दाबून ठेवली. मला एकच म्हणायचं या सत्ताधाऱ्यांना, अरे तुम्ही म्हणता ना विकास केला, आम्ही एवढं करू, असं केलं तसं केलं. मला सांगा, महाराष्ट्रामध्ये गाजलेलं नाट्यगृह होतं नटराज रंगमंदिर. तुम्हाला सगळ्याला परभणीकरांना माहीत आहे. आज अशा या कलावंताची अवस्था झालेली आहे, साधं एक नाट्यगृह नाही परभणीत. कसं तरी पाठपुरावा करून खासदार साहेबांनी असो का आमदार साहेबांनी असो का शिवसेनेच्या काळामध्ये त्याला मंजुरी देऊन 18 कोटीचं नाट्यगृह उभा करायचं संकल्पना केली, प्रस्ताव केला, मंजुरी केली, निविदा काढली, टेंडर केलं. पण वाढीव दराच्या प्रमाणे म्हणा, कामाला थोडा विलंब झाल्या कारणास्तव त्याला निधी अजून जास्त लागत होता, एक 8 ते 10 कोटी. पण या सत्ताधाऱ्यांनी पाहिलं की परभणीकरांना जिल्ह्यामध्ये खासदार साहेब फुटले नाही, आमदारही नाही फुटले, म्हणून त्या नाट्यगृहाला धुळखात पडलं, काम बंद पडलं. तेव्हा कुठे या सत्ताधाऱ्याच्या डोळ्यात माती गेली का? माझा प्रश्न आहे या सत्ताधाऱ्यांच्या सगळ्याला, भाजप प्रामुख्याने, नंबर 2 राष्ट्रवादी. तुम्ही तुमच्याकडे जे जे खाते आहेत, मग ते आरोग्याचे असतील, घनकचऱ्याचा विषय, आज परभणीमध्ये मला सांगा, जागोजागी कचऱ्याचे ढिग, यांच्याकडेच खातं येते. आरोग्याची दुरावस्था यांच्याकडेच खातंय. परभणीमध्ये लाईटचं दिवसभरातून 3दा 4दा जाणं, खातं कोणाकडे? यांच्याकडेच. मग यांच्याकडे पालकमंत्री पद घेऊन भूषवतात, शहरात मिरवतात, यांच्या पक्षाचे पदाधिकारी मिरवतात. तुम्ही कोणते कर्तव्यदक्ष आहेत मला सांगा ना, भाजपवाले. माझा जिल्हा प्रमुखाला यांना प्रश्न आहे की तुम्ही या मुद्द्यावर कधी तुमची बैठक लावली, कोणची आढावा बैठक घेतली? तुमच्याच कॉलनीमध्ये, तुमच्याच प्रभागामध्ये कचऱ्याचे ढिग कसे साचलेत, तुमच्या दारात आणून टाकाव. खरं पाहायला गेलं तर आज 3-3 वर्ष झाले घनकचऱ्याचा प्रकल्प बंद आहे. परभणी महापालिकेमध्ये सगळी बकाल अवस्था करण्याचे कारणच हे आहेत. फक्त निविदा काढणं, गुत्तेदाराला देणं, त्याचा फायदा उचलणं
आणि काम पडलं बंद का चालू का परभणीकर बसले कचऱ्याच्या ढिगात एवढंच बस. ग्रामीणच्या मतदाराला एवढीच विनंती करल की या परभणीकरांनी जे आता चांगला विचार करून शिवसेनेच्या पाठीशी खंबीरपणाने जे उभे राहिलात त्याचप्रमाणे आपण ग्रामीण भागात सुद्धा मग तो शेतकरी वर्ग असेल किंवा मध्यम वर्ग असेल किंवा सर्व माझ्या माता भगिनी असतील, वडीलधारी असेल, मित्रपरिवार असेल, युवा वर्ग असेल, आपल्याला या बेरोजगारीतून, आपल्याला या कर्जबाजारीतून, आपल्याला या बाकीच्या मूलभूत सोयीसुविधाच्या गरजातून जर बाहेर यायचं असेल तर त्यांनी खंबीरपणाने खासदार साहेबाच्या आणि आमदार साहेबाच्या नेतृत्वामागं परभणी जिल्ह्याला जिल्हा परिषदेमध्ये मशाल या चिन्हावर बटन दाबून त्यांना भरघोस मताने जिल्हा परिषद त्यांच्या ताब्यात द्या, जेणेकरून तुमच्या सगळ्या गरजा ह्या 60-70% तरी निवारा निघल. मी एवढं अभिवचन देतो. रविवारी म्हणाले की निधी कुठून आणणार, तुम्हाला निधी, तुम्हाला पालिका दिल्यावर, तुम्हाला जिल्हा परिषद तुमच्या हातात दिल्यावर जिल्हा परिषद निधी कुठून येणार? सत्तेमध्ये कोण आहे? राज्यात कोण सत्ता आहे? मला एक कळना, या सत्ताधाऱ्याला यायला असं वाटेल की यांच्या घराच्या तिजोरीतून द्यायचे. मतदाराच्या आणि नागरिकांच्या लोकशाहीच्या याच्यामध्ये घटनेमध्ये हे क्लिअर टायटल आहे की लोकांच्याच टॅक्समधून, लोकांच्याच याच्यामधून जे काय असं सरकारला द्यावं लागेल, कोणतंही सरकार असो. मला सांगा साहेब की काय भाजपच्या काय घरातून कपाटातून पैसे द्यायचेत का? विकासाचे पैसे, जी काय जीवनावश्यक विषय, शासनाचा निधी असेल, शासन विषय कोणाचा नसते. ठीक आहे, राजकीय लोकशाहीच्या घटनेमध्ये दिलेला अधिकार आहे सत्ता. अरे सत्ता अशी असावी, काम करणाऱ्याला प्राधान्य द्यावं. मतदाराला फक्त काय परभणीकर फक्त काय या शिवसेनेच्या पाठीशी असल्यामुळे तुम्ही वंचित ठेवणार? मी तर म्हणतो ना, एवढं या भाजपवाल्याचं असो किंवा सत्ताधाऱ्याचं चालू आहे की यांना असं वाटेल की यांची सगळी मक्तेदारी, यांच्या प्रॉपर्ट्या म्हणजेच सरकार. कोणी असो, मग त्याच्यात मंत्री असो का मुख्यमंत्री असो का उपमुख्यमंत्री असो, माझा तर आरोप आहे यांना सगळी प्रायव्हेट प्रॉपर्टीज वाटायली सरकार.